अंतू शेठ आणि माझी इतक्या वर्षांची ओळख, पण त्याच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी मला फारसे काही कळलेच नव्हते. त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा सानेंनी एकदा फक्त काही माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्याच बोलण्यातून अंतू शेठच्या मुलाचा उल्लेख आला होता. म्हणजे अंतू शेठना मुलगा आहे? आहे म्हणजे काय, चांगला कलेक्टर आहे? कलेक्टर? हो, भाडका स्टेशनावर तिकीट गोळा करतो. चेहऱ्यावरची सुरकुती हलू न देता अण्णा म्हणाले, मग वडिलांना मदत वगैरे करतो की नाही? करतो कधी कधी. त्याला त्याचा संसार आहे. त्यात काय भानगड, BBCIला GIBचा डबा जोडलेला. ह्या अड्ड्यातले हे विशिष्ट शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोशच तयार होईल. BBCIला GIBचा डबा जोडणं म्हणजे आंतरजातीय विवाह करणं हे लक्षात यायला मला थोडा उशीरच लागला. काय लक्षात आलं ना? तेव्हा अंतूच्या स्नान संध्येची जरा तिथे पंचायत होते. मुलाच्या घरी थोडी इतर आचमने चालतात म्हणे. आमच्या अंतू शेठचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान गिळून नातवाचा चेहरा पाण्यात गेला होता. गणित चुकल्यासारखा परतला. दसरा दिवायला मिळतं आपलं अंतू बरव्याला पितृप्रेमाचं ते पोस्ट 5,000 रुपयाचं. तेवढा फिरतो आपला मिशीला कोकम लावून तूप तूप असं सांगत, आणि उगीचाच खुर्दा खुळखुळ होतो 4 दिवस खिशात हात घालून. अहो बरोबर आहे, तिकीट कलेक्टरला पगार तो काय असणार? अहो पगार बेताचाच हो, पण चावल्या पावलांची अचमने चालतात म्हणतात. खरं खोटं देव जाणे. आणि चालायचं, घेतलं तर घेऊ दे. अहो इथे 8 आणे खाल्ले की चौकडीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात, आणि लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत लोकनियुक्त प्रतिनिधी. राजकारण म्हणजे अंतू शेठच्या अड्ड्यातला म्हणजे लाडका विषयच. प्रत्येक राजकीय पुढाऱ्यावर आणि तत्वप्रणालीवर त्यांचे म्हणजे मौलिकच विचार. कोकणात एकदा दुष्काळ पडला होता, तसा तिथे नेहमीच दुष्काळ, पण हा दुष्काळ अंतू शेठच्या भाषेत सांगायचं म्हणजे फॅमिन ऍक्टान्वे पास झालेला होता. दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चालला होता. गावात धामधूम. कुणीतरी संध्याकाळी अंतू शेठना विचारलं, काय अंतू शेठ, भाषणात दिसला नाही? कुणाच्या? नेहरूच्या? अरे दुष्काळ पडला इथे तर भाषण कसली देतोस? तांदूळ दे. हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणाऱ्या दालद्याला विश्वेश्वराच्या घाटीवर उभा राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. बोंब बोलतोय तिथे, आणि इथे याची कुराण. त्याचा ह्याच उपयोग नाही याचा त्यास. तुम्ही आपले खुळे, आला नेहरू चालले बघाय, आणि रत्नागिरीत दाखवले नाहीत काय त्यास? बालगंगाधर टिळक जन्मले ती कोली आणि खाट. अरे गंगाधर पंत टिळकात का स्वप्नात दृष्टांत झाला होता काय रे? तुझ्या बायकोच्या पोटी टिळक जन्मास येणार आहे म्हणून कुणाची तरी खाट दाखवली आणि दिले ठोकून. ह्याच्यावर टिळकान पहिले त्या केले. पुरावा काय? पुरावा काय? का टिळकाच्या आयुष्याचं बालनपण केलेली सुई नव्हती सांगशीस? टिळकाचं सोड, 100 वर्षे झाली त्याच्या जन्मात. तू जन्माला आलास ती खोली तुझ्या मातोश्रीस तरी सांगता येईल काय? म्हातारीच विचारून ये घरी जाऊन, आणि मग मला सांग टिळकाच्या आणि नेहरूच्या गोष्टी.